साठी। आणि आता पुढची बातमी बघूयात। हैदराबाद गॅझेट पाठोपाठ आता सातारा गॅझेटसाठी सुद्धा शासनाकडून हालचाली सुरू आहेत। सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करा असे आदेश आता मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांना हे आदेश दिले। मराठा आंदोलकांकडून सातारा गॅझेटची मागणी करण्यात आलेली होती। तर ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज पहिली बैठक पार पडणार आहे। उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत मंत्रालयात ही बैठक पार पडेल। मराठा ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वाद पेटलेला असताना ओबीसी समाजाच्या हिताचे काय महत्त्वाचे निर्णय ही उपसमिती या बैठकीत घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान यामध्ये छगन भुजबळ यांची भूमिका आणि इतर ओबीसी मंत्र्यांची भूमिका काय असेल ते सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल। राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात 2 सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय जारी केला। मराठा समाजाला कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। मात्र या शासन निर्णयामध्ये अनेक शब्दांवर ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे। या शासन निर्णयामधील काही शब्दांमुळे सरसकट मराठा समाज हा ओबीसी मध्ये येऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे ओबीसी मध्ये लहान घटकांचं मोठं नुकसान होऊ शकतं। यामुळेच शासनानं काढलेल्या या शासन निर्णयाबाबत स्पष्टता सरकारनं द्यावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। तर ज्या अर्थी छगन भुजबळ हे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितायत, कोर्टात जातायत, त्या अर्थी सरकारनं काढलेला GR हा खूप महत्त्वाचा आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे। तसंच सरकारनं हेराफेरी केली तर रस्त्यानं फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा जरांगेंनी दिला। GR बाबत मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला लागले तर याचा अर्थ ही GR मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, खूप चांगला आहे। मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य, पूर्ण त्यांचं भविष्य याच्यात अवलंबून आहे आणि ते त्यांचं कल्याण होणार आहे। म्हणून यांनी कितीही देऊ द्या आणि मुख्यमंत्री 8 पानाचं देऊ द्या मुख्यमंत्र्याला, नाही तर 800 पानाचं देऊ द्या। पुढची बातमी बघूयात। लिंगायत हा वेगळा